कशाटी घाटातून जर मे महिन्याच्या सीझनमध्ये येत असाल ना तर तुम्हाला आंबे खूप भेटेल खायला. आपला मुंबई गोवा कशाटी घाट बघा कसा आहे. पावसात पूर्ण दरड कोसळली होती तिकडे. मुंबईतून आलेल्या आंब्याचा नवा या मंडळी कोकणात आंबे घ्यायला. नमस्कार मंडळी, मी संदेश, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी कोकणी संदेश आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी आज मी निघालेलो आहे गावी जायला कोकणामध्ये आपल्या बाईकने. आपली आजची बाईक राईड होणार आहे मुंबई गोवा हायवे NH66. या मुंबई गोवा हायवेची कंडिशन काय आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊया. तर गरमीचा सीझन आहे, त्यासाठी आम्ही आज निघालेलो आहे सकाळी लवकर 5 वाजता. तर आपल्या ह्या प्रवासाला आपण इथून सुरुवात करत आहोत. प्रवास करण्याच्या अगोदर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. 5 वाजलेत आणि आपला हा राईड आपल्याला मुंबईतून चालू झालेलो आहे. आज आपण चाललो आहे पनवेल मार्गे असं आपण जाणार आहोत. आपल्या बिल्डिंगमधून निघालेलं आहे बाहेर, मी आणि माझी बायको आहे. असं चालू आपला प्रवास सकाळचा. मस्तपैकी थंड असं वातावरण थोडंफार वाटतं. कर्जत खोपोली मार्गे न जाता आपण पनवेल मार्गे आपण जाणार आहोत. रूट जरा चेंज केलं आहे आपण थोडं. रस्ते मस्त सकाळ सकाळ सामसूम असतात असे. आपलं हॉलिजन चालू केलेलं आहे, छान असा मोठा हॉलिजन. या युनिकॉर्नच्या होंडा लाईटी आहेत ना, हेडलाईट एवढा उजेड त्यांचा बेकार आहे ना, बारीक उजेड पूर्ण असं. चला ठीक आहे. सकाळच्या वातावरणामधून आपण निघालेलो आहोत गावी जायला कोकणामध्ये. छान असं वातावरण. असं वाटतं आता 5:30 काय ते वाजले असेल आणि उजळले छान असं. दिवस मोठा आहे वाटतं असं. ॲक्च्युली ना इथून रोड समजत नाही कधी कधी. हा आपल्याला लेफ्ट साईडला जातो तर पनवेलला जातो आहे. आपल्याला सिग्नल भेटला इथे. हो, पूर्ण क्रॉस करून असा कसल्या मोठा असा हायवे पुढे चालला आहे बघा. कळंबोलीला पोचलो आपण, कळंबोली. हा सिग्नल अजून संपला नाही, तिकडचा सिग्नल आहे. आपला सिग्नल बंद आहे. इथून कुठे गाड्या जातात ते समजतच नाही असं वाटतं ना. अरे आपला सिग्नल, लगेच गाड्या जागेवर थांबतात. चला आमचा सिग्नल चालू करा. आपल्याला इथला काय समजत नाही ना गाड्यांचा. अरे आपण इकडे करून टाकूया का. महाड 125 आहे, ट्रेन आहे ते 28 किलोमीटर आणि अलिबाग 57 किलोमीटर. गोव्याला जर जायचं असेल तर 536 किलोमीटरचं अंतर टाकून जायचं आहे. पक्षी अभयारण्य आहे ते छान असा. हा कर्नाला पक्षी अभयारण्य तिथं पोचतो आपण. ते पहिली माकडं खूप असायची पण आता माकडं दिसतच नाही त्याला. हे बघा ना त्यांच्या. हा दिसला एक माकड सकाळ सकाळ. हा बघा माकड आहे, माकडा. हा माकड दिसला आपल्याला. ते का बसलेत बघा कसे वरती. मस्त त्यांना बसायला छान केले वरती, पत्र्यांवरती छान बसले कसे. तिथे माकडं खूप असतात. कर्नाळा पक्षी अभयारण्य तिथे. घनदाट जंगल हा. पण आता जंगल राहिला नाही, तो झाड तोडून तोडून त्याचा शाप जो वाट करून टाकली. ट्रेनला येऊन पोचलेलो आहोत. अजून आपल्याला माणगाव हा 1 ते 1.25 घंटा टाईम आहे अजून. आपल्याला होल्ड करायचा होता ट्रेनला, पण आपण काही केलं नाही तिथे. माणगाव दाखवतो 1 तास 15 मिनिटं अजून. आणि त्याच्यात मोठमोठे खड्डे पण आहेत ना असे. गाड्या इकडे जातात का तिकडे जातात समजतच नाही त्याच्या. गतीर होत आहेत. पेट्रोल पंप बंद. आणि आपल्या गावाकडचे पेट्रोल पंप का बंद आहेत काय माहिती नाही. तेवढं पेट्रोल केवढा तुटवत आहे कोकणामध्ये. इथे पेट्रोल पंपच बंद आहे. हे बघा तुम्ही इथून मंडणगडला पण जाऊ शकता इकडून राईट मारून. एवढा खड्डा आहे बघा ना मध्ये तिथे.
गर्दी वाटत नाही सकाळ सकाळ एवढी अशी. लोड करत चाललाय ट्रक कुठेतरी. माणगाव 9 किलोमीटर आहे इथून इंदापूरपासून. एकच रोड फक्त असा आहे की आज हा रोड अजून झाला नाही. जुना सर्वात रोड ओल्ड मुंबई गोवा हायवे पाहायला भेटतो आपल्याला. ओळख मुंबई गोवा हायवेची. इंदापूरपर्यंत आता इंदापूर माणगाव हा रोड इथून झालाच नाही असं. काय माहिती काय झालं नाही त्याला. तिकडून तो रोड काढला आता ब्रिज बनवला तिथे ट्रॅफिक नाही होते गणपती सीझन किंवा शिमग्यामध्ये अशी. आणि माणगावमध्ये बसलेलो आहोत. थोडे खेड मुंबई बस इतकी चालले. सिग्नल लागला वाटतं इथे. थोडे आपल्याला होल्ड करायचं. इथे नाश्ता करू येतात. लेफ्ट साईडला तुम्ही निजामपूर पाली मार्गे तुम्ही खोपोली मार्गे जाऊ शकता किंवा मग इकडे पण जाऊ शकता. पुण्याला पण जाऊ शकता. हे राईट साईडला येते माणगावचा डेपो आपल्याला पाहायला येते. इथे आपलं हॉटेल चांगला आहे. इथे राईट साईडचा डेपो बघा माणगावचा. आपला हॉटेल कुठे गेलं. हॉटेल छान असा हॉटेल आहे इथे. हा समृद्धीच्या इकडचाच ना हाच आहे ना. हां हॉटेल समृद्धी मस्त हॉटेल आहे. छान असा नाश्ता भेटतो. नाश्ता इथे मेंदूवडा मागवलेला आहे छान असा. पुढे बायको पण आहे मी आहे मस्त. इकडे आहे खोबऱ्याची चटणी आणि सांबार टाकून त्याच्यावरती. कसं आहे टेस्ट मस्त आहे ना. आणि छान आहे हॉटेल मस्तपैकी. इथे चांगल्या डिश भेटतात तिथे नाश्त्याचे. जेवण पण चांगलं आहे ठीक आहे याचं. तर या मंडळी नाश्ता करायचा छान असा नाश्ता करतो आहे. सांबार टाकून असा. वड्याची साईज पण मोठी आहे मेंदूवडी. तर मंडळी मस्तपैकी नाश्ता पण करून झाला आहे छान असा. 9 वाजलेत. अजून 1-1.5 तास लागेल आपल्याला पोचायला. आणि आता ऊन जसं जसं कडक जातं ना तसं जसं आता वाटतं गाडीत नको चालूशी वाटतं. असं वाटतं थकवा असं जाणवतं असा. मांडगावला आपण तिकडे बस ट्रिप आहे. इथं नाश्ता केला होता मस्त छान असा. तर चला म्हणजे पुन्हा एकदा आपण प्रवास चालू करू इथून. हे पोलादपूरचा असा मस्त अशी खालतून चाललो ब्रिजच्या आपण. पहिल्यासारखा तो कशेडी घाट राहिलाच नाही आता. पूर्ण झाडं बिडं तोडून मोकळे झाले सर्व ते लोकांना. पहिला तो काय घाट वाटायचा आता. 4 लेन बनवून टाकले. तिकडे 2 इकडे 2. मंडळी आपण ना मुंबई गोवा हायवेची कंडिशन या रोडची काय कंडिशन आहे ते आपण पाहिलीच. तर आपण आता कशेडी घाट म्हणजे जुना जो कशेडी घाट आहे ना त्याची आपण आज कंडिशन पाहणार आहोत. तर आपण कशेडी टनेलकडून न जाता आपण कशेडी घाटाकडून जाणार आहोत. तर चला म्हणजे त्या रोडची आपण कंडिशन काय ते जाणून घेऊया. हे बघा पुढे आपल्याला दत्तवाडी राईट साईड आपल्या लेफ्ट साईडला आपण दत्तवाडीकडे जाऊ शकतो. आणि इकडे पुढे आहे बघा लिहिलं आहे इथे कशेडी घाट जुना मार्ग. आणि तुम्ही स्ट्रेट तुम्ही इकडे जाऊ शकता भोगद्याकडे जाऊ शकता टर्नलकडे. चला गाडी बघून आपल्याला रस्ता क्रॉस करायचा. राईट साईडला जायचं आहे. हे बघा जुना पर्यायी मार्ग म्हणजेच आपला मुंबई गोवा हायवेचा घाट. खतरनाक असा कशेडी घाट पाहायला भेटणार आहे. जबरदस्त असा. रोड पण मस्त होता. ते डांबरीकरण रोड होते ना छान असे. आपण लय मिस करतो या रोडला. असा रोडला राईड करायची लय भारी वाटायचं. असं मस्त छान वाटायचं. तुम्ही टर्न बघाल ना जागेवर अरे बाबा आंबा आंबा वाव आंबे 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 बघायला भेटले मस्त. बघा ना घाट म्हणजे जो टर्न बघाल ना जबरदस्त असे टर्न आहे ते बघा. सही सही एक नंबर वाटतं असं ना घाटामधून यायचं. आणि जो हवा पण मस्त लागते. इकडे दरड कोसळली बघा. पण आता ते रस्त्याकडे दुर्लक्ष केलं जातं इकडे बघा. हे दरड कोसळले. पावसात त्याचं खरं नाही आता काय. जाम भेगा पडले त्या रस्त्याला. इकडे आंबे खूप आहेत. आंबे इकडे काम चालू आहे. आपण रुंदीकरण रस्ता करतात वाटतो.
हा रस्ता कुठेतरी नवीन गेला आहे, तिकडे डोंगरात गेलाय वरती, मस्त डांबरीकरण झालं आहे. चढ कसला आहे तो जबरदस्त असा. पूर्ण आपण हा कशेडी घाट आपण दाखवायचा प्रयत्न करतोय. हे बघा ना, टर्न बघाल ना, एक नंबर असे टर्न आहे. पूर्वी हा रस्ता खतरनाकच होता, रात्रीसाठी पण बोला, दिवसा पण बोला. असं त्या अपघाताचे प्रमाण खूप व्हायचे असे म्हणायला गेलं तर. बघा ना, एक गाडी नाही अजूनपर्यंत भेटली आपल्याला. यार एक गाडी नाही येत. रस्ता चालू आहे का बंद आहे समजत नाही. चालू आहे ना रस्ता, काय ग? मध्ये जायची गाडी खूप कणाची नाही तर. आंबे खूप आहेत तो रस्ता इकडे ना, असे आंबे. आता मे महिन्याचा सीझन आहे, आंबे लय पडले तिकडे. अरे बापरे, बघा रस्त्याचं काम चालू आहे इथे. आम्हाला जायला भेटेल का? बघा ना, रस्त्याचं काम चालू आहे इकडे. हे बंद आहे रस्ता, चालू आहे ना? येऊ द्या येऊ द्या. अरे बेकार दरड कोसळले यार. बघा ना, रस्त्याचं काम बघाल ना, आतमध्ये चले टाकून व्यवस्थित काम चालू आहे त्यांचं. बघा, तर मला वाटतं याच्यात दगड बिगड टाकणार आता. हो हो हो, पावसात पूर्ण दरड कोसळली होती इकडे. बेकार रस्ता आहे, जाम धुरला. पायात माती गेली, एवढी जाम धुरला आहे. अरे रे रे, रस्ता आपल्या ओळखता पण येत नाही. आपला मुंबई गोवा कशेडी घाट बघा कसा आहे. माती शाप करून टाकली तिथे. माझ्या पायात माती खूप गेली. हा बेकार दरड कोसळली ती. आंबं जमवतात आंबं. अरे बाबा, आंबं बघा किती भरपूर आंबे जमवत आहेत. वास पण मस्त आला ना आंब्याचा. फाटी बिटी झालं आहेत लोकांना इकडे. येतील इकडून यायला पाहिजे, गावावरून येते ना, भरपूर भेटतील आंबे. दाखव काय आंबा आहे बघ मस्त. हा बघ आंबा बघा इथे मस्त पैकी. जा काढ, जा आंबे का आंब्या. हा उतर आंबा. हा बघ आंबा मस्त पैकी. हां दाखव जरा आंबा बघू दे. हा बाबा इथे पण आहे छान असा आंबा पिकलाय मस्त पैकी. मस्त आहे. हा बघा मस्त पैकी बारीक आंबा, फ्रेश चीक बघा त्याचा. बायको जमवते आंबा. आले आता मुंबईतून, बायको जमवते आंबा. खूप आंबे आहेत वरती. हे बघा आंबे बघा किती खूप सारे आहेत. खराब आहे तो. हे बघा मस्त आंबे. एक नंबर. खाल्ला गोड आहे मा घेते मी. आहे का? हा आल्या मुंबईतून आल्या आंब्याचा नवा. या मंडळी कोकणात आंबे खायला खूप सारे आंबे आहेत. खूप सारे आंबे जमवून, पण आमच्याकडे पिशवीच नाही. पिशवी आहे का आंबे हा आहे का पिशवी? आंबे बघे इथे भेटले चांगले मस्तपैकी. पिशवी आहेत आपल्याकडे? हां ना, पिशवी पाहिजे होती. टाक बॅगेत टाक. मग तो आंबा जमवते खूप सारे. चल थोडेसेच घे, नंतर बघू आपण. येते येली ना आपण घेऊ इकडून. फ्रेश आंबे मस्तपैकी फ्रेश आहेत ना. बस नाही तर सर्वच घेशील, बॅग फुल भरून टाकशील. दाखव आंबे, दाखव जरा. बघ मस्तपैकी पिकलेत ना सर्व. चीक मस्त आहे बघा, फ्रेश आंबे. अरे चिक पडले चिक पडते. टाक चल, बॅगेला लागेल आता सर्व. बस झाले चल. हां आता उतार आहे, आता पूर्ण उतार. स्वामी समर्थांचा मठ आहे तिथे छान असा. हा नवीन रस्ता केला आहे थोडासा असा, डांबरीवर टाकले आता.
आणि सर्वात ना अवघड म्हणजे टर्न असं बोलतात ना, म्हणजे तो आता आपल्या थोड्याच वेळात आपल्या पाहायला भेटेल. खतरनाक टर्न आहे तो असा जागेवरती असा. काय दरड वाटते ना अशी. हां काय दाखवते? हां तो खालतून नवीन रस्ता आहे बघा. हां हा बोगदा आहे बघ, हा गेला आहे तो बोगदा. हा रोड कुठला आहे मग? बघा हा टर्न आहे तो एक नंबर. पहिला टर्न होता ना जबरदस्त असा इथे. गाड्या बिड्या खूप बंद पडायच्या पण अशी इथे. आता इकडे कोणी येतच नाही आता. हा बघा कसं गाडी कंट्रोलच व्हायला पाहिजे. कसला टर्न आहे बघा जबरदस्त. म्हणजे तुम्ही ना या कशाडी घाटातून जर मे महिन्याच्या सीझनमध्ये येत असाल ना तर तुम्हाला आंबे खूप भेटीला खायला. एक नंबर आंबेच आंबे, भरपूर सारे आंबे आहेत. पण कशेडी कशेडी बोगदा आणि कशेडी घाट म्हणजे त्याच्यामधला अंतर फरक आहे ना, तो कशेडी घाटाचा फरक जास्त आहे. म्हणजे मिनटं तुम्हाला जास्त लागू शकतात. आणि कशेडी टर्नल बोगदा आहे ना तो तुम्ही लवकर पार करून चिपळूण रत्नागिरीच्या दिशेने जाऊ शकता. इकडे आंबे बघा बघा ते बोलल्याप्रमाणे फ्रेश सारे आंबे आपल्याला पाहिले तर रस्त्यावरती पडलेत असे ना, ते रस्त्यावरतीच पडलेले असे आंबे दिसतात. पण बाहेर किती असेल आतमध्ये. बघा हा मेन आला मुंबईतून हायवे रोड. बघा आपल्या गाड्या जातात झापूक झुपूक. छान असा रोड आपल्याला पाहायला भेटतो. हा ना गाड्या बघा असं केल्या फटाफट आल्या तिथं झपाझूक येत आहेत. खेड 19 किलोमीटर आहे. हे रस्ता हा तरी व्यवस्थित करायला पाहिजे होता यार. बघा ना किती दिवस किती वर्ष हा काम अजून आहे तसाच आहे. त्याच्यावर डांबर टाका ना, जिथे नाही तिथे टाकले त्याने. बेकार रस्ता आहे हा. रस्ता गुरला उडत चाललाय. हा छान असा भोसले घाट एक नंबर. त्या भोसले घाटात येऊन पोहोचलेलो होता पण. आणि हा जबरदस्त भोसले घाटाचा टर्न आपल्याला पाहायला भेटते. गाड्या कंट्रोल करत होत नाही बघा इकडे ना. खूप असं डिवायडर तोड बिडून टाकली शाम तो तर उमले बेकारच झाला आहे. हा बघा कसा टर्न आहे बघा ना जबरदस्त. आता थोडे स्पीड ब्रेकर टाकले तरी पण गाड्या कंट्रोलच होत नाही. जेवढ्या गाड्या जातात तिकडे डिवायडरला ठोकतात आहे. आपण चाललो आहे चिपळूणच्या दिशेने. वाडीमध्ये आलं. वाडीतली घरं बघा मस्त गावाकडची घरं. आता आले प्रगती झाली फुल अशी म्हणजे अशी पत्र्याची घरं आता जास्त करून दिसतात. हा बघा सोहम बघा इथं. चला फायनली मंडळी पोचलेलो आहोत आपण घरी. मस्त आंब्या फणसाची झाडं बघा पुढे कशी आहेत. कलमाची झाडं, नारळ. काय रे एकटाच कंटाळा आला ना तुला इकडं? इकडंच थांबतो आता. फणस पिकायला लागला फणस. मस्त रे वाटतो. आंब्याची झाडं बिडं आहेत ती थंडगार.